हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। भाजप शिवसेनेला बहुमत मिळूनही मुंबईमध्ये अद्याप सत्ता स्थापन नाही। विजयी नगरसेवकांची गटनोंदणीही झाली नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा मुहूर्त कधी मिळणार, चर्चांना उधाण। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। प्रमुख नेत्यांची संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गट स्थापनेवर चर्चा होणार। पुण्यातील भाजपचा गटनेता आज ठरणार। भाजपच्या सर्व 119 नगरसेवकांची आज बैठक। 6 फेब्रुवारीला पालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार। चंद्रपुरात सत्तेवरून भाजप आणि काँग्रेसचे दावे प्रतिदावे। काँग्रेसचा एक गट आपल्या संपर्कात असल्याच्या मुनगंटीवारांच्या दाव्याची वडट्टीवारांनी उडवली खिल्ली। जितेंद्र आव्हाडांची मुंब्र्यामध्ये आज रॅली आणि जाहीर सभा। मुंब्र्यात होणाऱ्या रॅलीवेळी सहर शेखच्या विधानावर आव्हाड काय बोलणार, याकडे राज्याचं लक्ष। अंबादास दानवेंची शिवसेनेमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं उदय सामंतांचं मोठं विधान। मात्र सामंतांचं स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणत अंबादास दानवेंनी सामंताचा दावा खोडला। विक्रोळीमध्ये 3 वर्षीय चिमुकलीचा रस्त्या शेजारील स्पीकर कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू। धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा। नाशिकमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक। भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी। हिट अँड रनचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान आज होणार मोठा करार। युरोपातील 27 देशांसोबत होणार कर मुक्त व्यापार। संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्यावरही होणार सहमती। T20 वर्ल्ड कप मध्ये 15 फेब्रुवारीला कोलंबो इथे होणाऱ्या भारत-पाक सामन्याचा सस्पेन्स अजूनही कायम। बांगलादेशच्या समर्थनार्थ सामन्यावर PCB टाकू शकते बहिष्कार। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी तर जितेंद्र आव्हाडांची आज मुंब्र्यामध्ये रॅली आणि जाहीर सभा होणार आहे। कैसे हराया असं म्हणणाऱ्या सहर शेखचे हे शब्द फक्त मुंब्रा नाही तर संपूर्ण देशात चांगले चर्चेचा विषय ठरलेले। हे जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून होते, कारण जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे जवळचे मित्र युनुस शेख यांची मुलगी सहर शेख हिला निवडणुकीमध्ये तिकीट नाकारलं होतं। परिणामी युनुस आणि सहर शेख यांनी MIMच्या पक्षातून फक्त तिकीटे मिळवली नाही तर तब्बल 5 नगरसेवक त्यांनी मुंब्र्यातून निवडून आणले। आणि युनुस शेख आणि सहर शेख यांनी अगदी खालच्या पातळीवरचे शब्द वापरत जितेंद्र आव्हाडांवर टीका करायला सुरुवात केली। याच टीकेला जितेंद्र आव्हाड रॅली आणि जाहीर सभेच्या माध्यमातून काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। तर अजित, सहर शेख यांचा तो व्हायरल व्हिडिओ बराच चर्चेमध्ये आलेला होता, त्यावर प्रतिक्रिया देखील आलेल्या होत्या। आज मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाडांची सभा होतीये, काय सगळे चित्र दिसून येत आहे? मुंब्र्यामध्ये एकंदर राजकीय वातावरण असेल किंवा सामाजिक वातावरण असेल, हे पूर्णपणे आज तापलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो मुंब्र्यामध्ये लवकरच तैनात केला जाईल। कारण का ज्या पद्धतीनं सगळी निवडणूक झाली, निवडणुकीनंतर युनुस शेख आणि सहर शेख यांनी अगदी खालच्या पातळीमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावरती जे आरोप प्रत्यारोप केले, त्यानंतर मुंब्रा में आके दिखाना, झुटा जितेंद्र आणि अगदी कुत्र्यापासून असे वेगवेगळे शब्द जे खालच्या पातळीचे असे अनेक शब्द वापरले। म्हणजे एक प्रकारे धमकीवजा इशाराच आव्हाडांना त्यांनी दिला होता आणि त्यामुळेच आव्हाडांनी ही रॅली जी आहे आणि सभा जी आहे त्याचं आयोजन मुंब्र्यामध्ये केलेलं आहे। त्यांचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत मुंब्र्यामध्ये
त्या नगरसेवकांच्या साठी ही विजय रॅली काढली जाणार आहे। एक प्रकारे युनिस शेख आणि सहर शेख यांना यातून उत्तर दिलं जाईल या रॅलीतून आणि त्यामुळेच यावेळी जेव्हा मुंबईमध्ये नेमकं कसं वातावरण असेल, आव्हाड नेमकं काय बोलतील आणि त्याला युनिस खान कसं उत्तर देतील, यामुळे मुंबईतील सामाजिक शांतता जी आहे, कायदा सुव्यवस्था जी आहे त्याचा प्रश्न निर्माण होईल का? कारण का फक्त संपूर्ण मुंबरा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आम्ही हिरवा करू हे वक्तव्य जे आहे, या वक्तव्यावरती अजूनपर्यंत आव्हाडांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती। ते वक्तव्य आव्हाडांना मान्य आहे का? त्या वक्तव्यावर आव्हाडांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे एकीकडे सहर शेख आणि युनिस शेख यांना उत्तर देणं आणि दुसरीकडे संपूर्ण मुंब्रा संपूर्ण जो महाराष्ट्र आहे हिरवा करणं, या दोन गोष्टींवरती आव्हाडांची प्रतिक्रिया आज महत्वाची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांची रॅली आणि सभा जी होती त्यातून ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। निश्चितच अजित, आता जितेंद्र आव्हाड काय कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर चंद्रपूर महापालिकेचा महापौर बसवण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात। मंत्री अशोक उईके यांच्या बंगल्यावर थोड्याच वेळामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। भाजप 24, शिवसेना उभाठा 6, वंचित 2 आणि इतर 2 नगरसेवक अशा फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे। चंद्रपूर महापालिकेच्या बहुमतासाठी 34 नगरसेवकांची आवश्यकता आहे। काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपकडून आता सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्यात। तर आपण बघतोय चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा अंतर्गत जो काही वाद आहे तोच चव्हाट्यावर आलेला होता। बऱ्याच गोष्टी या काँग्रेसच्या अंतर्गत भांडणाच्या बाहेर आलेल्या होत्या। त्यामध्ये काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनीथल्ला यांनी देखील मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवण्याचा देखील प्रयत्न केलेला होता आणि आमच्यातील वाद मिटलाय असं देखील काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत होतं। पण आता आपण बघतोय की काँग्रेसचा वाद अजूनही सुरूच आहे आणि या वादाचा फायदा भाजपला होईल असं दिसून येत आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडे। तुषार, या सगळ्या वादामध्ये आता चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल अशा चर्चा सुरू झाल्यात। तर आपण बघतोय चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसवण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। नेमकं कशा पद्धतीने इथे भाजप खेळी खेळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच संदर्भातली एक महत्त्वाची बैठक देखील चंद्रपूरमध्ये पार पडते आहे। मंत्री अशोक उईके यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे। त्यामध्ये आमदार किशोर जोरगेवार देखील असतील, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार देखील असतील, त्याचबरोबर बंटी भागडिया देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने आता हे सगळं समीकरण जुळून येतंय चंद्रपूरमध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुन्हा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडे। तुषार, प्रियंका, आपण जर पाहिलं असेल तर चंद्रपूरच्या महानगरपालिकेमध्ये ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळते। 22 जागांवरती असताना 10 जागांची जुळवाजुळव करताना पाहायला मिळत आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे 2 प्रमुख नेते बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार भेटून आले आणि त्यानंतर आता चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 34 ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आपल्याला उबाटा असेल, वंचित असेल आणि इतर पक्षातल्या नगरसेवकांची देखील आपल्याला गरज भासताना पाहायला मिळणार आहेत। आज अशोक उईके या मंत्र्यांच्या निवासस्थानी आपल्याला सर्व प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे। यामध्ये चंद्रपूर मधले सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते असतील, बंटी भांगडिया असतील किंवा किशोर जोरगेवार यांची बैठक सुरू आहे। यांच्या बैठकीचा पुढचा टप्पा पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होऊ शकतो। काँग्रेसमध्ये असणारी अंतर्गत गडबाजी, अंतर्गत वाद आपल्याला भाजपाला आपल्याला लाभदायक ठरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। निश्चितच तुषार, आता चंद्रपूरमध्ये नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।